नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा, द्वितीय सत्रासाठी आपल्याला इयत्ता 8वीचा 50 गुणांचा हिंदी विषयाचा पेपर या ठिकाणी मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये तुम्हाला उत्तरं देखील दिलेली आहेत. तुम्ही हेच प्रश्न उत्तर पाठ करा. तुम्हाला याच्यातले बरेच प्रश्न येणाऱ्या तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. चला पाहूया आपण हा पेपर नेमका कसा आहे. बघा, पहिला प्रश्न पॅरेग्राफवर विचारलेला आहे. परिच्छेद को पढ़कर प्रश्नों के उत्तर लिखे. त्याच्यावर तुम्हाला खाली प्रश्न विचारलेले आहेत. टिळक जी के अनुसार क्या हमें स्वतंत्रता दिलाएगी. तर त्याचं उत्तर लिहायचं आहे. टिळक जी के अनुसार हमारी होम रूल गतिविधियों के पीछे छिपी हुई अमर एवं अविनाशी भावना ही हमें स्वतंत्रता दिलाएगी. हे सर्व काही जे आहे ते या परिच्छेदामध्ये दिलेलं आहे. याच्यावर बघा, हे जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. हा प्रश्न जो आहे पहिला प्रश्न 6 गुणांसाठी असणार आहे. बघा, आता पुढे दुसरा प्रश्न विचारलेला आहे 4 गुणांसाठी आहे. ब याच्यामध्ये अपने विद्यालय में आयोजित स्वच्छता अभियान का वृत्तांत लिखो. वृत्तांत में स्थल काल घटना का उल्लेख आवश्यक है. बघा, या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला वृत्तांकन करायचं आहे. विद्यालय में स्वच्छता अभियान का आयोजन है ना, याचं तुम्हाला वृत्तांकन करायचं आहे. पाहून घ्या नेमकं कसं केलेलं आहे ते. या ठिकाणी तुम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्थल काल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न बघा दिलेला आहे. दुसरा प्रश्न आहे निम्नलिखित कविता पढ़कर प्रश्नों के उत्तर लिखिए. या ठिकाणी ही कविता आहे. ही कविता अशाला अशी येऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ पहा. यातले बरेच प्रश्न मागच्या वेळेस तर तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर पेपर काही ठिकाणी ॲज इट इज होता, जसा आहे तसाच. त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. याच्यामधले बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला असतील. बघा, धरती का आंगन महके कर्मज्ञान विज्ञान से, हे जे आहे ही कविता समजून घ्या. याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत येणाऱ्या याच्यामध्ये द्वितीय सत्राच्या पेपरमध्ये. बघा, धरती का आंगन किस बात से महकता है. धरती का आंगन कर्म ज्ञान और विज्ञान से महकता है. पहिल्याच ओळीमध्ये सांगितलेलं आहे ना. हे सगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचे आहेत. बघा, आता पुढचा प्रश्न आहे 4 गुणांसाठी संजाल पूर्ण करो. या ठिकाणी हे तुमच्या पुस्तकामध्ये आहे. बघा, धातुओं की विशेषता आहे ना. बघा, या ठिकाणी हे 4 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. प्रश्न तिसरा दिलेला आहे भाषा अभ्यास. 10 गुणांसाठी आहे एकूण. मग त्याच्यामध्ये अ ब क ड असं विचारलेलं आहे. तर अ मध्ये विचारलाय निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो. पथ, पथ म्हणजे मार्ग, रास्ता. शरीर, शरीर का समानार्थी लिखना है तन, देह. पुढे बघा, दुसरा ब प्रश्न विचारलेला आहे निम्नलिखित शब्दों के आधार पर मुहावरे लिखिए. शब्द दिलेला आहे, त्याच्या आधारात मुहावरे तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला दिलेला आहे जान, दुसरा दिलेला आहे खिचडी है ना. खिचडी पकना, जान पर खेलना, हे तुम्हाला लिहायचे आहेत. पुढे दिलेला आहे क मध्ये बघा, शब्द समूह के लिए एक शब्द लिखो असं सांगितलेलं आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हाला बघा लिहायचं आहे. जानवरों को चराने की जगह चरागाह, जिनके पास बहुत से अतिरिक्त रुपये है धनवान, लखपती है ना. असे शब्द लिहायचे आहेत. कोणताही एकच लिहायचं आहे. पुढे बघा, लिंग बदलो 2 गुणांसाठी आहे. कवी, कवयित्री, माता, पिता. पुढे बघा, ई प्रश्न दिलेला आहे वर्णविच्छेद कीजिए. वाक्य, वाक्याचं तुम्हाला वर्णविच्छेद करायचं आहे. असं पॅरेग्राफमध्ये असं बॉक्समध्ये लिहिलं तरी छान दिसेल. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स तर भेटणारच आहेत, किंवा सरळ साधं सोपं लिहू शकता. वाक्य व अधिक आ अधिक क अधिक य अधिक अ है ना. श अधिक अ अधिक ब अधिक द अधिक अ. याच्यामध्ये बघा, ते स्वर वेगळे है ना, व्यंजन वेगळे, असं ते करायचं आहे वर्णविच्छेद. पुढचा प्रश्न चौथा दिलेला आहे. त्याच्यामध्ये 5 गुणांसाठी आहे. निम्न मुद्दों के आधार पर विज्ञापन लिखो. विज्ञापन है ना. याच्यामध्ये स्थल, संपर्क, पुस्तक मेला, दिनांक, समय, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. याच्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे आणि मी इथे लिहून दाखवलेलं आहे. बघा, भव्य पुस्तक मेला, पुस्तकों की दुनिया में आपका स्वागत है.
सभी पुस्तक प्रेमियों के लिए खुशखबरी, शहर में एक विशाल पुस्तक मेले का आयोजन किया जा रहा है, जहां आपको हर विषय की पुस्तकें भारी छूट पर मिलेंगी। दिनांक 10 अक्टूबर से 15 अक्टूबर 2024, समय, स्थान हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. आणि हा जो पेपर आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देऊन जाईल. पुढे बघा, टिप्पणी लिखो कोई एक, 5 मार्कासाठी विचारलेला आहे. लोकमान्य टिळक, तर यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी मी भरपूर गोष्टी लिहून दिलेल्या आहेत, बघू शकता. स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है और मैं इसे लेकर रहूंगा. केसरी मराठा समाचार पत्र, याच्याबद्दल लिहायचं आहे. सार्वजनिक गणेश उत्सव और शिवाजी उत्सव की सुरुवात, त्याच्याबद्दल लिहायचं आहे. श्रीमद भगवत गीता रहस्य नामक प्रसिद्ध पुस्तक लिखी, ते पण लिहायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, लिहून घ्या. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने करा, कारण पाठच करा, आउट ऑफ मार्क्स देऊन जाणार आहे हा, आहे की नाही. याच्या अगोदरचे आपले काही व्हिडिओज आहेत, भरपूर व्हायरल झालेले आहेत, त्याच्यामध्ये बघा मुलांचे काय कमेंट्स आहेत, आहे की नाही. हेच येत असते, दुसरं काही येत नाही. होमरूलचा तुम्ही लिहून घ्या. पुढे 5वा प्रश्न दिलेला आहे. निम्नलिखित परिच्छेद का रोमन, है ना, अंग्रेजी में लिप्यांतर करो. असं करायचं आहे, तुम्हाला माहित आहे, ते सोपं आहे, सगळेजण करू शकते ते. पुढचा प्रश्न बघा. निम्नलिखित मुद्दों के आधार पर कहानी लिखकर उसे उचित शीर्षक दो. या ठिकाणी बघा, हे तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, त्याच्या आधारे तुम्हाला कहाणी लिहायची आहे. शीर्षक दिलेलं आहे बघा. शीर्षक हाथी और दर्जी. एक गांव में एक दर्जी की दुकान थी. उसी गांव में एक हाथी रहता था, जो प्रतिदिन दुकान से होकर नदी पर नहाने जाता था. दर्जी और हाथी के बीच अच्छी दोस्ती हो गई थी और दर्जी रोजाना हाथी को केला खिलाता था. एक दिन दर्जी को मजाक सूझना आया. जब हाथी हमेशा की तरह दुकान के सामने रुका, तो दर्जी ने उसे केला खिलाने के बजाय उसके सूंड में सुई चुभा दी, है ना. हाथी को बहुत दर्द हुआ और वह गुस्से में वहां से चला गया. इसका परिणाम यह हुआ कि अगले दिन हाथी ने नदी से अपनी सूंड में गंदा पानी भर लिया और दर्जी की दुकान में आकर सारा पानी दुकान के अंदर और नए कपड़ों पर फेंक दिया, जिससे दर्जी को बहुत नुकसान हुआ. का नाही. अशा प्रकारे तुम्हाला ही गोष्ट लिहायची आहे का नाही. खूप छान पेपर आहे, तुम्ही हेच पाठ करून जा, याच्यापेक्षा वेगळं काही येत नसते. ठीक आहे, चला भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पुढचा विषय असणार आहे मॅथ्स.